महाराष्ट्र गवळी समाज संघटना व मालेगाव वीरशैव लिंगायत गवळी समाज यांच्या पाठपुराव्याने तसेच माननीय नामदार दादासाहेब भुसे यांच्या विकास निधीतून श्रीराम नगर वैकुंठ धाम येथे भूमिपूजन। सीताजी अप्पाचे हर हर महादेव, हर हर महादेव। मालेगाव येथील श्रीराम नगर स्मशानभूमीचे सुशोभीकरण व वॉल कंपाऊंडचे बांधकाम करावे अशी मागणी मालेगाव वीरशैव लिंगायत समाज यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मालेगावचे कार्यसम्राट आमदार श्रीमान दादासाहेब भुसे यांचे कडे करण्यात आली होती। श्रीमान दादासाहेब भुसे यांनी ही मागणी तात्काळ मान्य करून साहेबांनी या कामासाठी 20 लाख रुपये मंजूर केले। दिनांक 28 डिसेंबर 2023 गुरुवार रोजी स्मशानभूमीचे वाल कंपाऊंडचे भूमिपूजन दादासाहेबांच्या हस्ते करण्यात आले। दादा भुसे साहेबांचे मालेगाव वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले। या प्रसंगी श्री अरुण आप्पा गोंधळे, श्री रवींद्र आप्पा गाडे, नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री अनिल आप्पा पठाडे, नाशिक संघटक श्री योगेश लोहारकर, श्री रत्नाकर आप्पा लोहारकर, श्री संतोष सोनवणे, श्री साखरे आप्पा व गोविंदभाऊ गवळी तसेच सर्व लिंगायत समाज बांधव उपस्थित होते। महादेव, ओम नमः शिवाय। मालेगाव येथील श्रीराम नगर स्मशानभूमीत मालेगाव लिंगायत समाजाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे। त्यासाठी कार्यसम्राट आमदार साहेब श्री दादासाहेब भुसे यांनी 20 लाख रुपये खर्च करून निधी मंजूर केला आणि त्यानंतर लिंगायत गवळी समाजाचे भूमिपूजन करून स्मशानभूमीचे भूमिपूजन करून त्यांना मिळून दोघं समाजाचे भूमिपूजन झाले आणि त्या गवळी समाजाच्या वॉल कंपाऊंडचे जे आहे ते 20 लाख रुपये मंजूर केले। त्याबद्दल मालेगाव लिंगायत समाज पालकमंत्री श्री दादाभाऊ भुसे यांचे खूप खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। लिंगायत वीरशैव लिंगायत गवळी समाज व लिंगायत वाणी म्हणजे लिंगायत आप्पा या दोघी अमरधामांना दुरुस्ती वॉल कंपाऊंड आमच्या गवळी लोकांच्या अमरधामांना दोन गेट असं आपण दादाभाऊ यांच्या आमदार निधीतून आम्ही 2-3 वेळा पाठपुरावा केला। दादाभाऊंनी त्वरित आम्हाला 8 ते 10 लाख रुपये
प्रत्येक दोघी समाजाला 15-16 लाख रुपये हा निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल वीरशैव लिंगायत गवळी समाज, लिंगायत आप्पा यांच्यातर्फे दादा भुसे यांचे आम्ही जाहीर आभार मानतो. तसेच आमचं भविष्यात आमचा अल्पसंख्याक समाज आहे साहेब आणि अशिक्षित आहे, थोडं लक्ष द्या ही नम्र विनंती.